वटपौर्णिमा व्रताची कथा। सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला। सत्यवानाला 1 वर्षाच्या अंती मृत्यू येणार आहे असे नारद मुनींनी तिला सांगितले होते। नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्वी 3 दिवस तिने उपवास सुरू केले। तो लाकडे, फुले, फळे आणण्याकरिता अरण्यात गेला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली। ते वनातील शोभा पाहत पाहत चालले होते, पण सावित्रीचे मन मात्र जागेवर नव्हते। सत्यवानाने सर्व फळे गोळा केली। वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला। नंतर त्याला चक्कर यायला लागली व तो घाबरला। डोळ्यापुढे अंधार वाढू लागला। सावित्री पतीला म्हणाली, नाथ, आपण थोडा वेळ विश्रांती घ्या, म्हणजे आपणास बरे वाटेल। सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला। इतक्यात तिला समोर एक दिव्य पुरुष येताना दिसला। क्षणात त्याचे आपले मृत्यूपाश सत्यवानाचे प्राण हरण्याकरिता टाकले। हे पाहून सावित्रीने त्या दिव्य पुरुषाच्या चरणावर मस्तक ठेविले। त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला व तिने विचारले की तुम्ही कोण आहात? तेव्हा तो पुरुष म्हणाला, मी प्राणहरण करणारा यमराज आहे। हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली। ते पाहून यमराज म्हणाले, सावित्री, तू पतिव्रता आहेस, तू धार्मिक आहेस, तुझ्या पतिसेवेवर मी प्रसन्न आहे। तेव्हा जो पाहिजे तो वर माग। तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला व चमत्कार झाला व सत्यवान पुन्हा जिवंत झाला। सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती। यावर सावित्रीने पतिनिष्ठा व पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवले, अशी ही कथा आहे। कथा आवडल्यास लाईक करा।